जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 10वा, समास 7वा. सगुण भजन असं या समासाचं नाव आहे. सगुणाच्या भजनाचं महत्त्व एका वेगळ्या अंगाने समर्थ इथे प्रतिपादित करतात. सुरुवातच मुळी एका आशंकेने होते. अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. अवतार आणि ज्ञानी संत, अवतार म्हणजे भगवंताचे अवतार, राम आहे, कृष्ण आहे, ही सगळी मंडळी, आणि जे ज्ञानी संत मंडळी होऊन गेली, ऋषी मंडळी होऊन गेली, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. त्यांचं सामर्थ्य अजून पुढे का चालतंय. ते तर गेली ना, ते मुक्त झाले ना, म्हणजे त्यांच्यापैकी आता इथे काही अस्तित्व नाही ना. त्यांचं जर काही अस्तित्व नसेल याचा अर्थ ते स्वतः इथे आत्ता नाहीत, मग त्यांचं सामर्थ्य इथे कसं टिकलंय असा प्रश्न आहे. कारण एकदा का ज्ञान झालं, एकदा का तो मुक्त झाला, हे म्हटल्यानंतर त्याच्या दृष्टीने ह्या चराचर सृष्टीला अस्तित्वच नाही, म्हणजे इथे कोणी नाही, म्हणजे हे अस्तित्वच नाही. आणि म्हणून अस्तित्व नसणाऱ्या बाबतीत त्यांचं तिथे अस्तित्व कसं शक्य आहे. किंवा वेगळ्या अर्थाने सांगायचं झालं तर, जे मिथ्या आहे ते ज्यांना कळलंय त्यांचं मिथ्यत्व परत स्वीकारून त्या मिथ्यामध्ये स्वतःचं अस्तित्व मिथ्या रूपाने ठेवणं, हे तरी कसं शक्य आहे. हा प्रश्न जरा समजणं कठीण आहे, पण आपण ह्याच अंगाने पुढे जाऊया. आपण हा प्रश्नाचं उत्तर समजून समजून घेता घेता प्रश्न समजणार आहे. समर्थ म्हणतात, ज्ञानीमुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले. म्हणजे उदाहरणार्थ समर्थ आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, वा आतर संत आहेत, त्यांचं तिथे सामर्थ्य चालतं. मी जर आज समर्थांची उपासना केली, मी आज रामाची उपासना केली, मी जर माऊलींची उपासना केली, तर मला अनुभव तरी कसा येतो त्यांचा, त्यांच्या सामर्थ्याचा मला प्रचिती येते. ही कशी काय येते असा मूलभूत प्रश्न आहे. समर्थ म्हणतात, त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते ह्याचं कारण जो निष्ठा ठेवतो आहे, ती निष्ठा तिथे कार्यरत होते. लोकास होतो चमत्कार, लोक मानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. लोकांना चमत्कार होतो, लोकांना त्यांचा अनुभव येतो, परंतु याचा विचार बघायला हवा. तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा हा चमत्कार झाला, यास काय म्हणावे. थोडंसं वेगळ्या अंगाने समर्थ इथे सांगतात, तो प्रत्यक्ष गेलेलाच नाही, कारण तो आत्मरूप झाला, ते ब्रह्मरूपच झाले. संत ब्रह्मरूप झाले म्हणजे ते सगळ्या ठिकाणी समान रूपाने विद्यमानच आहेत. ते ब्रह्म सगळ्याच ठिकाणी तसंच्या तसं आहे, म्हणजे ते इथेच आहेत. पण लोकांना दिसतो तो पर्टिक्युलर संत, त्यांचा तो देह गेला, आणि लोक तो देह गेल्यानंतर तो देह अचेतन झाला, म्हणून लोक म्हणतात तो व्यक्ती गेला, प्रत्यक्षात तर तो आहे. हे कळतं आहे का, हा चमत्कारच आहे. म्हणून तरी हा लोकांचा भावार्थ, त्याचं उत्तर काय आहे, तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. हा भाविकांना देव यथार्थ आहे. देव भावाचा भुकेला, भाव तोची देव, म्हणजे जसा माझा भाव त्याचप्रमाणे माझा देव, त्याचप्रमाणे मला अनुभव. हे त्याचं मुख्य गणित आहे. समर्थ म्हणतात, ज्ञानीमुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले. का. त्याचं उत्तर, का जे पुण्यमार्गे चालले म्हणून या. ती जी ज्ञानी मंडळी, ती अवताराधिक मंडळी हे पुण्यमार्गाने चालले, त्यांचं वागणं आणि बोलणं ह्यातून लोकांचं भलं झालं, त्यामुळे प्रचंड पुण्याचा साठा झाला, त्यालाच तो पुण्यमार्ग म्हणायचं. आणि ते पुण्यमार्गाने गेले म्हणून नंतरच्या लोकांना त्याचा अनुभव येतो. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे पुण्यमार्गे चालावे, म्हणून शुद्ध मार्गाने पुण्यमार्गाने लोकोपकार होईल,
अशा अर्थाने आपलं वर्तन असावं, त्याच मार्गाने आपण जावं. भजन देवाचे वाढवावे आणि ईश्वराचं, देवाचं भजन वाढवावं, त्याची उपासना वाढवावी. न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. अन्याया मार्गाने, अनितीच्या मार्गाने आपण कधीच जाऊ नये. म्हणून सगुणाच्या पूजेने आपल्याला योग्य तो मार्ग मिळणार आहे. सगुणाच्या पूजेने माझी प्रगती होणार आहे आणि सगुणाच्याच आधाराने, त्याच मार्गाने मी निर्गुणाप्रत जाणार आहे. समर्थ म्हणतात, एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. एक गुरु आणि एक देव, या ठिकाणी आपला भाव दृढ पाहिजे. कुठलंही एक देवाचं, ईश्वराचं अधिष्ठान आणि कुठले तरी एक संत मंडळी, यापैकी एकाचा स्वीकार करावा आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यांना पूर्णतः आपण वाहून घ्यावं. हे वाहून घ्यायचं म्हणजे काय? त्यांच्या उपदेशाला आपलं वाहून घ्यायचंय. माझी बुद्धी आता त्यांच्या उपदेशाला वाहून घ्यायची, म्हणजे माझी बुद्धी आता अन्यत्र जाणार नाही. त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मी माझं वर्तन करणार. याला म्हणायचं वाहून घेणं. ते सांगतील त्याप्रमाणे माझ्या जीवनाची दिशा आणि दशा ठरवून घेणार. ते समर्थ म्हणतात, एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव. हा भाव नसेल तर सगळ्या जीवनाचं वाव म्हणजे योग्य ते मिळत नाही, अपयश येतं, किंबहुना जीवनाचं सार्थक होत नाही. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येची पैसावाला अभिमान, म्हणून या जपध्यान सांडूच नये. त्याच्या आधीची ओवी आहे समर्थांची. निर्गुण ज्ञान झाले, म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. निर्गुण स्वरूपाचं, त्या ईशतत्वाचं, आत्मस्वरूपाचं शाब्दिक ज्ञान होतं आणि त्याच्यामुळे सगुणाचा उच्छेद होतो बरेच वेळा. तर तो मात्र साफ चुकीचा आहे. कारण शाब्दिक ज्ञान होणे आणि प्रत्यक्ष ज्ञान होणे याच्यात महदांतर आहे. म्हणून शब्दाच्या आधाराने मला निर्गुण हेच खरं आणि सगुण हे खरं नाही, मिथ्या आहे, असं जरी कळलं तरी सुद्धा मला सगुणाचीच उपासना करता येते, निर्गुणाची उपासना संभवत नाही आणि उपासना केल्याशिवाय निर्गुणाप्रत जाता येत नाही. म्हणून उपासना सगुणाची, त्याच्या आधाराने निर्गुणाप्रत जाणे. म्हणून समर्थ इथे आपल्याला अत्यंत सावध करतात. समर्थ म्हणतात, सांडील सगुण भजनासी तरी तो ज्ञाता परी अपेसी. अपयशी आहे तो ज्ञाता. जर समजा त्याने सगुणाचं भजन सोडलं तर, सगुणाची उपासना सोडली तर, कर्ममार्ग सांडला तर, कर्ममार्ग नीटनेटका केला नाही तर तो अपेसी म्हणजे अपयशी आहे. म्हणून सगुण भजनासी सांडूच नये. म्हणून सगुणाच्या भजनाला, उपासनेला, पूजा अर्चेला, कर्माला अजिबात सांडता कामा नये. कर्मकांड नेटकेपणाने झालं पाहिजे. जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य आणि ते या कर्तव्याशी निगडीत असणारं कर्मकांड हे मी नेटकेपणाने पाळलंच पाहिजे, तर माझी प्रगती अचूक होईल. समर्थ म्हणतात, निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुलना. निष्काम भजन जर मला करता आलं तर त्याच्यासारखं तुलना नाही. ह्याचा इथे काय संदर्भ आहे? मला ज्ञान झालं की मग मला सगुणाबद्दल, सगुणाच्या पूजेबद्दल वा त्या सगुणाच्या उपासनेच्या संकल्पाबद्दल माझ्या मनात जर समजा यत्किंचितही काही भाव नसेल तर माझी अधोगती होते. या उलट मी ज्ञानी जरी झालेलो असलो तरी सुद्धा, शाब्दिक ज्ञान जरी झालेलं असलं, त्या शाब्दिक ज्ञानाच्या आधाराने मला हे कळतं, या सगुणामध्ये, ह्या विश्वामध्ये मिळवण्यासारखं काही नाही. आणि असं असताना सगुणाची उपासना करणे ह्याच्यासारखं फार मोठं सामर्थ्य कशातच नाही. निष्काम बुद्धीची या भजना. निष्काम बुद्धी म्हणजे काय? तर मला काही नको अशी बुद्धी. आणि ही केव्हा होईल? जेव्हा कळेल काही मिळवण्याजोगं ह्या चराचर विश्वात काही नाहीये, कारण हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे ज्ञानाच्या आधाराने ह्याचं मिथ्यत्व सिद्ध होतं आणि सगुणाच्या उपासनेने ते दृढावतं. माझी निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुलना. सामर्थ्य विण घडेना निष्काम भजन. निष्काम भजन होण्यासाठी सामर्थ्य लागतं. सामान्य मनुष्याचा तो भागच नाही. असामान्यता लागते तर निष्काम भजन होतं. मी उपासना करतोय, मी जपध्यान करतोय, मी सगुणाची पूजा अर्चा करतोय आणि मी देवाकडे काहीच मागत नाही. हे काहीच न मागणं जे आहे ना, त्याला वैराग्य लागतं. आणि वैराग्य सबके बस की बात नाही. ते सगळ्यांसाठी नाहीये. कारण एखादा विरळा असतो की ज्याला बस मला आता काही नको, मला आता तुझ्याशिवाय काही नको, ह्याच्या निश्चयाप्रत येण्यासाठी आधी आपली खूप उपासना व्हावी लागते.
म्हणून समर्थ म्हणतात, सामर्थ्यवीण घडेना निष्काम भजन, कामनेने फळच घडे निष्काम भजने भगवंता आतुडे. मी सगुणाची उपासना केली, मी ज्ञान चर्चा केली आणि मी सगुणाची उपासना केली, मी प्रचंड जपध्यान केलं आणि मला भगवंत जर प्रसन्न झाला तर फार वेरोळा असतो की जो म्हणतो, देवा मला फक्त तूच हवा, मला काही कामना नाही, मला भगवंताकडे दुसरं काही मागायचं नाही, मला तुझ्याकडे दुसरं काही मागायचं नाही तुझ्याशिवाय. समर्थ म्हणतात, कामनेने फळ जोडे. जर मी कामना धरली तर ते जो मागेल ते मिळून जाईल, पण ते किती वेळ टिकणार आहे? कारण प्रत्येक गोष्टीला नाश आहे. रावणाने कामना केली, उपासना प्रचंड केली आणि सगळं काही मिळवलं, पण जे मिळवलं ते सगळंच्या सगळं घालवलं, तेव्हा ते स्थिरावलं नाही. आणि ह्याच्या उलट संत मंडळींनी ह्या चराचर वृष्टीतलं काहीच मिळवलं नाही, पण असं मिळवलं जे कधीच जात नाही. म्हणून त्याला म्हणायचं निष्काम भजन. नाना फळे देवापासी, देवाकडे भरपूर फळं आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल ते मिळतंय देवाकडे जर माझी तशी उपासना झाली तर. आणि फळं अंतरे भगवंतासी, आणि देवाकडची फळं आणि देव तो फळं देतो आणि स्वतःला बाजूला ठेवतो. भगवंत स्वतःला फार वेरोळ्या भक्तांकडे सोपूर्त करतो. आणि असा भक्त जो भगवंतावर पराकाष्ठेचं प्रेम करतो त्याच्याचकडे भगवंत स्वतःला सुपूर्त करतो, भगवंत राखून ठेवतो. तो सगळ्यांना स्वतःला देत नाही. फार विरळा भक्त असतो, त्याच्या भक्तीवर अतीव प्रसन्न होऊन केवळ प्रेमरूपानेच तो स्वतःला शेवटचं काही अर्पण करत असेल तो स्वतःला देतो, बाकी सगळ्यांना देत नाही. बाकी सगळ्यांना तो फक्त फळं देतो, पण फळाचा मालक मात्र स्वतः जो आहे तो कोणाला देत नाही. समर्थ म्हणतात, निष्काम भजनाचे फळ आगडे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. त्या निष्काम भजनाचं फळ काय आहे? त्रैलोक्यावर सामर्थ्य चालतं. कारण त्रैलोक्यावर सामर्थ्य का चालतं? कारण त्रैलोक्य नायकावर सामर्थ्य चालतं. मग ते सामर्थ्य कसं आहे? ते सामर्थ्य सत्तेचं नाहीये, ते सामर्थ्य आहे प्रेमाचं. हा फरक आहे दोघांमध्ये. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे बापुडी फळे कोणीकडे, भगवंत कुठे आणि भगवंताची फळं कुठे, ह्या दोघांमध्ये अंतर आहे. म्हणून सगुण भजनाला अनन्यसाधारण महत्व आहे. येथे बुद्धीचा प्रकाश आणि न चढे निशेष, प्रताप कीर्ती आणि वियश निरंतर. इथे बुद्धीचा प्रकाश चालत नाही, तिथे केवळ भक्ती चालते, तिथे प्रेम चालतं. आता ते जर साध्य झालं तर यश कीर्ती अखंड आहे. कारण यश कीर्तिवान, यश आणि कीर्ती ज्याच्या सत्तेत येतात तो सत्तावानच आपलासा होतो. येथे भ्रष्टाकार, जेथे भ्रष्टाकार घडेना तो परमार्थही दडेना. असा जिथे भ्रष्टाकार होत नाही. भ्रष्टाकार कशा संदर्भात? भगवंत हवा का भगवंताचं सामर्थ्य हवं? आपल्या सगळ्यांना ती अर्जुनाची आणि दुर्योधनाची गोष्ट माहिती आहे. अर्जुनाने भगवंताला स्वीकारलं आणि दुर्योधनाने भगवंताच्या सेनेला म्हणजे सामर्थ्याला स्वीकारलं. आता भगवंत जिथे आहे ना तिथेच त्याचं सामर्थ्य टिकतं किंवा तिथे त्याला यश येतं. तुम्ही फळं घ्याल तर भगवंत लांब जाईल, आणि तो लांब गेला की मी भगवंत आनंद रूप आहे आणि आनंदापासून लांब जाणारे म्हणजे मी दुःखात जाणारे. ह्या उलट मी फळाच्या ठिकाणी क्षणिक आनंदाचा त्याग केला आणि भगवंत आपलासा केला की तो अखंड आनंद रूप असल्यामुळे माझ्या ठिकाणी आनंद हलतच नाही. काय वाटेल ते होऊ द्या. म्हणून भगवंत आपलासा करावा, भगवंताचं सामर्थ्याची इच्छा धरू नये. तो एकदा प्रेमाने आपल्याशी बांधला गेला की मग मात्र आपल्या आनंदाला, आपल्या शांतीला, आपल्या निष्ठेला, आपल्या यशाला पारावार नाही. भक्त भगवंती अनन्य, त्यास बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवत वचन सावधायिका. काय भगवत वचन आहे? ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती. ते जे मला पूर्णपणे शरण येतात त्यांना मी बुद्धियोग देतो, म्हणजे खऱ्या अर्थाने बुद्धी देतो. मी माझं स्वरूप खऱ्या अर्थाने प्रकट करतो जे मला अनन्य शरण येतात, अन्यांना नाही. म्हणून सगुण भजन बरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. हे दुर्लभ आहे. काय? 3 गोष्टी सांगितल्या समर्थाने इथे. एक सगुणाचं भजन म्हणजे सगुणोपासना, एक प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान गुरुच्या कृपेने झालेलं, आणि एवढं असून समाधान न हलणारे. अशा ह्या 3ही गोष्टी एकत्र असणं ही दुर्लभ गोष्ट आहे. अशी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.